सुंदर दिसतेस. ईशा, काय झालं? सर काही नाही. फ्रेश लाईम सोडा. हेलो सर, फ्रेश लाईम सोडा. एवढा सुद्धा विश्वास नाही. ईशा, तू यायच्या आधी तुझ्या आवडीचं ड्रिंक मी मागून ठेवीन. एवढा सुद्धा विश्वास आता माझ्यावर राहिला नाही. ईशा, माझ्याकडे बघ. मला सांग, तुझ्या नजरेमध्ये पूर्वीसारखं प्रेम का नाहीये का? ईशा, माझ्याशी बोल ना. तुझ्या मनात काही शंका असतील, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, आपण चर्चा करूया. पण प्लीज असा अंतर नको ठेवूस माझ्यापासून. सर पण असं काहीच नाहीये. असं काहीच नाहीये? मग आपण आता हे जे असं वागतो एकमेकांशी, हे नेहमीसारखं आहे? जेवढ्याच तेवढं उत्तर देतेस तुम्हाला, आणि ते सुद्धा हे असं नाहीये किंवा ते तसं नाहीये, इतकंच. काय काय झालं ईशा? बोल. मला सांग, तुझ्या मनात माझ्याविषयी कोणी काही भरवलंय का ईशा? आता तूही जिंकशील, कारण आता हरायची वेळ विक्रांतची आहे. फक्त तुला सगळं कळलंय याचा संशय सुद्धा त्याला येऊ नकोस. राव, का करेल कोणी असं? तशी माणसं आहेत आजूबाजूला. कारण हवं तर मी नाव घेऊ शकतो. जालिंदर, ईशा, तुझा जन्मही झाला नव्हता ना तेव्हापासून मी ह्या इंडस्ट्रीत काम करतोय. तुला कोण कशा पद्धतीने त्रास देऊ शकतं, कशा प्रकारचा त्रास देऊ शकतं हे मला चांगलं माहिती आहे. सांग, जालिंदरनी तुला माझ्याबद्दल काही खोटं नाटं सांगितलंय का? ते तो गेल्या अनेक दिवसापासून तुझ्या पाठीमागे होता. ईशा, जालिंदर हा चांगला माणूस नाहीये, तो वाईट आहे. आणि तू खूप भोळी आहेस ईशा. तो तुला सहज गंडू शकतो. खरं तर तुम्हीच केलंय. काय काय म्हणालीस? मला म्हणायचं होतं की सर, तुम्ही माझ्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्या. मी तुझ्यापासून? सर, तुम्ही हे लपवलं की तुम्ही सरंजामे नाही. तुम्ही हे लपवलं की राजनंदिनी ही आईसाहेबांची सावत्र मुलगी होती, म्हणजे जयदीप भाऊजींची मोठी बहीण होती. हे सगळं मला सांगून टाकायला काय हरकत होती सर? यात लपवण्यासारखं होतच काय? अच्छा, म्हणजे माझ्यावर इतकाच आरोप आहे तुझा? इतकंच? सर, विश्वासाचं तत्व मला कोणी शिकवलं? तुम्ही. आपलं जे नातं आहे ते कशाच्या जोरावर उभं राहिलं सर? विश्वासाच्या. मग हे असं असताना तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी माझ्यापासून का लपवून ठेवल्यात? का नाही सांगून टाकलं मला सगळं खरं खरं? का खोटं बोललात माझ्याशी? सर, तुम्ही माझा विश्वास कसा मोडू शकता? सर, आणि अजूनही बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवल्यात.
जोपर्यंत आपल्यात माझ्यापासून लपवून ठेवलेली गुपित आहेत ना सर, तोपर्यंत मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? सांगा ना, कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर सर? दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. तुम्ही हे लपवलं की तुम्ही सरंजामे नाही. तुम्ही हे लपवलं की राजनंदिनी ही आईसाहेबांची सावत्र मुलगी होती, म्हणजे जयदीप भाऊजींची मोठी बहीण होती. हे सगळं मला सांगून टाकायला काय हरकत होती? यात लपवण्यासारखं होतच काय? ईशा, खरं म्हणजे मी हे सगळं आधीच केलं पाहिजे होतं. मी तुला अंधारात ठेवला. आय एम सो सॉरी. आय एम सॉरी ईशा. ईशा, पण मी असं का केलं असेल, याच्या पाठीमागे काय कारण असेल, या कशाचाही विचार करावासा नाही वाटत तुला? का तेवढा सुद्धा विश्वास उरला नाही आता माझ्यावर? याच गोष्टीची भीती होती मला ईशा. हीच भीती मला वाटत होती, आणि म्हणून तुला मी सत्य सांगितलं नाही आजपर्यंत. पण आज सांगतो, आज सगळं काही तुला सांगतो. ऐकतेस ना? गरीब होतो मी ईशा खूप. तुला जशी तुझ्या आई वडिलांची माया मिळाली, प्रेम मिळालं, आधार मिळाला, माझ्या लहानपणी मला तसं काहीच मिळालं नाही. न माझ्या आयुष्यात माझी आई होती, न वडील. होता फक्त एक जवळचा जीवाभावाचा मित्र, विलास झेंडे. डिग्री होती माझ्याकडे, पण नोकरी कुठेच मिळत नव्हती. सगळी सिस्टीम इतकी पोखरलेली होती की नोकऱ्या मिळायच्या त्या फक्त वशिलाच्या तट्टूंना, नाही तर पैसेवाल्या. फाटका होतो मी. आपलं आयुष्य
कसं मार्गी लावावं याचा विचार करत असतानाच अचानक ती माझ्या आयुष्यात आली. राजनंदिनी खूप सुंदर होती. राजनंदिनी तिला तिला बघताच मी हरकून गेलो. ईशान, असं वाटलं की अशी कोणीतरी मुलगी आपल्या आयुष्यात असावा. पण मूर्ख स्वप्न होते. एकतर ती सुंदर होती आणि त्यातून श्रीमंत. पण म्हणतात ना, सौंदर्याला शाप असतो, तसं होतं. राजनंदिनी सुंदर होती, पण काय? पण राजनंदिनीला आपल्या सौंदर्याचा आणि आपल्या श्रीमंतीचा खूप माज होता. कंपनीमध्ये आपल्या हाताखालच्या लोकांशी ती फार उद्धटपणे वागायची आणि दादासाहेबांना याच गोष्टीची काळजी होती. दादासाहेब तुला माहित असेलच ना, दादासाहेब म्हणजे राजनंदिनीचे वडील आणि सरंजाम इंडस्ट्रीजचे मालक. आणि अशातच एक दिवस ती घटना घडली. कोणती घटना? त्या दिवशी मी दादासाहेबांच्या केबिनमध्ये होतो. दादासाहेब माझ्या समोर बसले होते. त्यांच्या बाजूला राजनंदिनी उभी होती, त्याच तोऱ्यात. मी त्यांच्या समोर बसलो होतो. माझ्या हातात माझ्या मार्कशीट्स होत्या, अजून काही पेपर्स होते. माझा इंटरव्ह्यू चालला होता. दादासाहेब स्वतः घेत होते आणि पुढे काही बोलणार इतक्यात त्यांना कसं तरी व्हायला लागलं. त्यांना चक्कर आली आणि ते खाली जमिनीवरती कोसळले. मी पुढचा मागचा कुठलाच विचार केला नाही. तसंच दादासाहेबांना उचललं आणि तडक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मी वेळेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं म्हणून त्यांना बरं वाटलं. काय झालं होतं त्यांना? बीपीचा त्रास. हॉस्पिटलमध्ये त्यांना बरं वाटायला लागल्यानंतर मी तिकडनं निघायचं ठरवलं आणि इतक्यात राजनंदिनी तिथे आली. माझ्या समोर तिने एक नोटांची थप्पी धरली. मी म्हटलं, काय मी केलेल्या मदतीची ही किंमत? हे सगळं बघून ना माझी तिडीक गेली डोक्यात. मी म्हणलंय, बघा, माझ्या परोपकाराची कुठलीच किंमत असू शकत नाही. राजनंदिनी मॅडम, ते पैसे तुम्ही तुमचे ठेवा तुमच्याकडे. कदाचित तिला या उत्तराची अपेक्षा नसावी. अशी प्रतिक्रिया देणारा मी पहिलाच असावा. मग काय, दुसऱ्या दिवशी काय घडलं माहित नाही, पण दादासाहेबांनी मला बोलून घेतलं. मला नोकरी देऊ केली. मला गरज होतीच. मी मन लावून काम करायला सुरुवात केली. दादासाहेब खुश झाले माझ्यावर. मला बढती मिळत गेली. मी एक एक पायरी वर चढत गेलो. आणि राजनंदिनी? मी केलेलं कुठलंच काम तिला पटत नव्हतं. मी फक्त माझं काम प्रामाणिकपणे करत होतो, दादासाहेबांच्या मर्जीतला बनत होतो आणि ते तिला बघवत नव्हतं. आणि त्यासाठी तिने काय करावं माहितीये? तिने दुसऱ्या एका बिझनेसमॅनला हाताशी धरलं आणि मला नोकरीतून बाहेर काढण्याचा डाव रचला. काय? हो, त्या बिझनेसमॅनचा आणि सरंजामी ग्रुपचा टायअप होता. तिने त्या बिझनेसमॅनला हाताशी धरून एक सापळा रचला. मी माझं काम नेटाने करत होतो, प्रामाणिकपणे करत होतो. भोळा होतो को भाबडा होतो, मला या सगळ्यातलं काहीच कळत नव्हतं. मी अलगदपणे त्यांच्या जाळ्यात सापडलो आणि दादासाहेबांच्या नजरेतनं उतरलो. त्यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं. काय? तुला माहिती तो बिझनेसमॅन कोण होता? जालिंदर. जालिंदर? त्याच्यामुळे माझं सगळं आयुष्य फुकट जाण्याच्या मार्गावरती होतं. पण माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी वाचलो.
जेलमधून बाहेर पडलो आणि मग मी चंग बांधला. सगळे पुरावे गोळा केले आणि मी निरपराध होतो हे सिद्ध केलं. दादासाहेबांना जाऊन भेटलो, त्यांना हे सगळं सांगितलं. त्यांना खूप धक्का बसला, खूप वाईट वाटलं त्यांना. त्यांनी मला परत कंपनीमध्ये बोलवलं आणि नोकरीवरती ठेवून घेतलं. फक्त नोकरीवर ठेवलं नाही ईशा, मला कंपनीचा हेड बनवला. मग त्यानंतर दादासाहेबांनी जालिंदरच्या कंपनीवर बहिष्कार घातला. त्याची कंपनी बंद पडली, तो रस्त्यावर आला. तू जशी फसलीस ना तसा मीही फसलो. विश्वासाने त्याला बिझनेस मध्ये पार्टनर करून घेतलं. शहाण्या माणसाने कधीच त्याच्यावर विश्वास ठेवू नये, लायकीच नाही त्याची. त्याच्यामुळे मी आणि माझं कुटुंब रस्त्यावर आलो. आयुष्याची 15 वर्ष मी त्या ठाणे जेलमध्ये सेलमध्ये काढली. या धक्क्याने माझी बायको गेली, एकटा पडलो मी. आणि मीच नाही, अशी अनेक माणसं भेटतील तुला ज्यानं त्यानं रस्त्यावर आणलंय, एकटं पाडलंय. त्याचं सगळं आयुष्य दुसऱ्यांचा विश्वासघात करण्याचं केलंय. ज्या एका गोष्टीचं मी मूर्खासारखं स्वप्न बघितलं होतं, ती गोष्ट प्रत्यक्षात घडली. दादासाहेबांनी राजनंदिनीशी माझं लग्न लावून दिलं. पण तिला तर तुम्ही आवडत. मी तिला आवडत नव्हतंच. आमचं लग्न म्हणजे तिच्यासाठी फक्त एक जबरदस्ती होती. दादासाहेबांचा शब्द मोडू नये यासाठी तिने माझ्याशी लग्न केलं होतं. पण मला मात्र मनापासून ती खूप आवडत होती. मी जितकं झोकून काम करत होतो तितकंच तिचा विश्वास मिळवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. तिचं प्रेम जिंकण्याचाही खूप प्रयत्न करत होतो. अर्थात तिची काही चूक नव्हती. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली होती ती. तिच्या लाडामुळे, अति लाडामुळे ती वाया गेली. आणि हळूहळू ती माझ्या सहवासात रमायला लागली. तिचा अहंकार कमी व्हायला लागला. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद कसा घ्यायचा ते तिला कळायला लागलं. तिचा आता माझ्याशिवाय पानही हालत नव्हतं. मी जिंकलो होतो. राजनंदिनी माझ्या प्रेमात पडली. मी तर तिच्या प्रेमात होतोच सुरुवातीपासून. आणि आमच्या आयुष्यातला एक सोनेरी काळ सुरू झाला प्रेमाचा. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालो होतो. मंतरलेला काळ होता आमच्यासाठी. आपल्यासाठी कोणीतरी असणं ही भावनाच किती सुंदर असते. आणि आम्ही तो आनंद पुरेपूर घेत असताना अचानक नियतीने प्रहार करावा आणि राजनंदिनीचा बळी द्यावा. हे सगळं सुरू असताना राजनंदिनी आम्हाला सोडून निघून गेली. मला सोडून निघून गेली. आणि ती फक्त एकटीच गेली नाही, तर जाताना आमच्या न जन्मलेल्या बाळालाही घेऊन गेले. ती प्रेग्नंट होती.